रामकृष्ण हरी. चला तर आज आपण दाल ढोकली करणार आहोत. दाल ढोकली करण्यासाठी इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे. 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण टोमॅटो, हळद, तेल आणि ओली मिरची घालून याला 4 ते 5 शिट्ट्या काढून घेऊया. आता फोडणीसाठी काय-काय घेतलेलं ते बघूया. तर लाल सुकी मिरची, कढीपत्ता, दालचिनी, लवंग, जिरं, मोहरी आणि हिंग घेतलेलं आहे आणि मूठभर शेंगदाणे घेतलेले आहेत. चला तर आता आपण डाळ कुकरला लावून घेऊया. डाळीची आपण 4 ते 5 शिट्ट्या काढून घेऊया. त्याच्यानंतर आपण ढोकलीचं पीठ मळून घेऊया. ढोकलीचं पीठ मळण्यासाठी ते गव्हाचं कणिक घेतलेलं आहे. लाल तिखट, हळद, धनेपूड, जराशी साखर, मीठ आणि लिंबाचा रस आणि तेल घेतलेलं आहे. आता आपल्याला हे पीठ ढोकलीचं घट्ट मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने मळलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला चपाती लाटतो तसं लाटून घ्यायचं आहे आणि जसं आपण शंकरपाळे पाडतो तसेच आपल्याला ह्याच्या ढोकल्या पाडून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपल्या ढोकल्या पाडून झाल्या की आपण एका बाजूला पॅन गरम करायला ठेवूया आणि त्याच्यानंतर आपण थोडंसं 1-2 चमचाभर तेल घालूया आणि आपण त्याची फोडणी करून घेऊया. फोडणीसाठी लाल सुक्या मिरच्या, कढीपत्ता, दालचिनी, लवंग आणि जिरं, मोहरी, हिंग घालून फोडणी दिलेली आहे. डाळ आपली शिजलेली फोडणी दिलेली आहे. लाल तिखट, हळद, धनेपूड, गूळ, थोडासा लिंबाचा रस आणि चवीपुरतं मीठ घालून आता आपण ह्याची उकळ आणून घेऊया. ह्याला उकळ आली की आपण ढोकळी घालून घेऊया आणि एक 5 मिनिटंभर आपण ढोकळी घातल्यानंतर 5 ते 7 मिनिटं ह्याला उकळ आणून घ्यायची आहे. उकळ आली की आपण वरून कोथिंबीर घालूया. अशा पद्धतीने आपली दाल ढोकली तयार होते. तर तुम्ही बघू शकता आपली दाल ढोकली तयार आहे.